आज काय बनवायचा हा तर रोजचाच प्रश्न असतो. अशा वेळी झटपट बनणारी, इन्स्टंट, इझी आणि चमचमीत लागणारी ही पनीर मसाला रेसिपी नक्की ट्राय करा. चला सुरुवात करूया. त्यासाठी तवा गरम करा, त्यामध्ये घाला 2-3 चमचे तेल आणि त्यावरती आपल्याला पनीरचे स्लाइस दोन्ही साइडनी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे. आता कढई गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घाला, त्यामध्ये घाला लसूण, मिरची, कांदा आणि त्याचबरोबर घाला काजूचे तुकडे. आता हे आपल्याला 1 ते 1.5-2 मिनिटं आपल्याला फ्राय करायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. हे सुद्धा आपण 2-3 मिनिटं फ्राय करून हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची आहे. आता आपण घेऊया दही, त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून ह्याची एक छान स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहोत. आता आपण घालूयात फोडणी. फोडणीसाठी पुन्हा कढई गरम करून त्यात तेल घालूयात. त्यामध्ये आपण कांदा टोमॅटोची पेस्ट घालून ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. कांदा टोमॅटोची पेस्ट फ्राय होताना आपल्याला आधीच चवीपुरतं मीठ घालायचं आहे, जेणेकरून ती लवकर शिजायला मदत होईल. ह्या पेस्टला तेल सुटायला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे मसाल्याची पेस्ट. आता ही मसाल्याची पेस्ट घातल्यानंतर ही सुद्धा व्यवस्थित परतून घ्या आणि ह्यावरती झाकण ठेवून ही साधारण 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्या. व्यवस्थित शिजल्यानंतर आपली ग्रेव्ही रेडी आहे. आता या वेळेला आपल्याला घालायचे आहेत पनीरचे तुकडे. पनीर घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. वरती कोथिंबीर घाला आणि रेडी आहे झटपट, इन्स्टंट आणि चमचमीत लागणारी पनीर मसाला रेसिपी. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली होती. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीसाठी पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.